देणार फक्त 2,15,000. ही 2.5 लाखात ही डिझेल इंजिन मध्ये गाडी 18ची गाडी 5,85,000. 1,95,000 फक्त 1,99,000. डिझेल इंजिनची वरना फक्त 4,85,000. मारुतीची डिझेल स्विफ्ट असणारी 3,99,000 असणारी डिझेल मध्ये सनरूफ वाली गाडी. 18ची सिंगल ओनर डिझेल ऑटोमॅटिक डिझेल मध्ये मारुती सियाज आहे फक्त 4,99,000. 2018 मला पुश बटन स्टार्ट सनरूफ डिझेल इंजिन मध्ये क्रेटा 7.25 लाखात. किया सेल्टॉस डिझेल इंजिन वाली गाडी. 2014 ची गाडी 6,75,000 फक्त 7,99,000. डिझेल गाडी 3.25 लाखात. डिझेल इंजिनची अर्टिगा 4,10,000. नमस्कार मित्रांनो, माझं नाव जयदीप जाधव आणि स्वागत आहे मराठी ऑटोटेक चॅनलवर. तर मंडळी, आज आपण या व्हिडिओमध्ये जास्त करून डिझेलच्या गाड्या भरपूर पाहणार आहोत. डिझेलच नाही, पेट्रोलच्या गाड्या आपण कमी दाखवणार आहोत, पण डिझेल गाड्या भरपूर असतील आणि सर्व गाड्या मित्रांनो एकदम होलसेल किमतीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. आणि आज आपण अंधेरी ईस्टमध्ये आहोत आणि अंधेरी ईस्टमधील डिवाइन मोटर या डीलरशिपकडे आज आपण व्हिडिओ शूट करतोय. आणि इकडे येण्याचं कारण म्हणजे इथे गाड्यांची किमती कमी असतात आणि क्वालिटी एक नंबर असते. आणि डिवाइन मोटर मधून हुनेन सर आज आपल्या बरोबर आहेत. आणि स्टॉक बघू शकता आपल्याकडे एकापेक्षा एक जबरदस्त स्टॉक जमा झालेला आहे अक्षय तृतीया निमित्त. बरोबर? हो बरोबर. काय बोलणार आता मग? आपल्याकडनं डिझेल, ऑटो, मॅन्युअल, पेट्रोल, सीएनजी सगळे ऑप्शन्स अवेलेबल आहे. 7 सीटर पण अवेलेबल आहे. आज आपण मारुती डिझेल मध्ये पण गाडी आणलेली आहे आणि आपला होंडा सिटी डिझेल पण आणलेली आहे. सनरूफ वाली गाडी पण आहे, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन सगळी गाडी अवेलेबल आहे. नॉन ऍक्सिडेंटल, नॉन फ्लडेड गाडी आपण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये. लो बजेट कमीत कमी 1,70,000 पर्यंत गाडी स्टार्टिंग आहे आणि 12 लाखापर्यंत गाडी आहे. प्रीमियम गाडीचं स्वप्न पण आपण पूर्ण करणार ही व्हिडिओमध्ये. 2013 ची वरची गाडीवर 80-90% पर्यंत आपण लोन करून देणार. लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र अवेलेबल आहे आपल्याकडनं. पूर्ण व्हिडिओ एंड तक बघा तुम्ही. मारुतीची डिझेल स्विफ्ट असणारी ही गाडी 2015 ची आहे. सेकंड ओनर गाडीचे किलोमीटर 85 ते 90,000 किलोमीटर असणार आहे ही गाडीचे. डिझेल इंजिन मध्ये तुम्हाला 24 ते 25 पर्यंत हायवेवर मायलेज पण भेटणार. गाडी MH14 पिंपरी चिंचवड पासिंग आहे. डिझेल इंजिन मध्ये स्विफ्ट 2015 ची आज आपण देणार 3,99,000 मध्ये. लाईक कमी बजेट मध्ये गाडी उभी आपल्याकडे i10 ही 2010 ची सिंगल ओनर गाडी आहे. स्पोर्ट्स व्हेरियंटच्या गाडीमध्ये तुम्हाला एअरबॅग पण भेटणार. 2030 पर्यंत पासिंग केलेली गाडी, सिंगल ओनरशिपची आणि गाडीचं फक्त बंपर कलर केलेलं आहे. बाकी पूर्ण ओरिजिनल कंडिशन मध्ये गाडी. किलोमीटर चाललेली आहे 66,000 किलोमीटर, ते पण पूर्ण रेकॉर्ड आहे. ही गाडी 2010 ची 30 पर्यंत पासिंग केलेली सिंगल ओनरची i10 पेट्रोल मॅन्युअल ही आपण देणार आज 1,69,000 मध्ये. होंडा सिटी ही गाडी असणार आहे 2010 ची आणि 30 पर्यंत पासिंग केलेली आहे. सीएनजी प्लस पेट्रोल ही गाडी असणार आहे. गाडी चाललेली आहे 90,000 किलोमीटर. सेकंड ओनरशिपची गाडी आहे. लेदर सीट कव्हर्स भेटणार. कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे, ABS आहे, एअरबॅग आहे. ही सगळे फीचर्स भेटणार. सीएनजी मध्ये एक फुल टँक मध्ये तुम्ही 200 किलोमीटर चालू शकता. AC मध्ये ही गाडी आज आपण देणार 2010 ची पेट्रोल सीएनजी 30 पर्यंत पासिंग केलेली होंडा सिटी फक्त 1,95,000 मध्ये. चला, ही सीएनजी मध्ये होंडा सिटी 1,95,000 घेऊन जावा. 10 ची आहे. पोलो ही गाडी 2010 ची 30 पर्यंत पासिंग केलेली सेकंड ओनरशिपची गाडी चाललेली 80,000 किलोमीटर, पूर्ण रेकॉर्ड आहे आणि टॉप मॉडेल गाडी असणार आहे. गाडीमध्ये तुम्हाला ABS, अलॉय व्हील्स, एअरबॅग सगळे फीचर्स भेटणार. आज आपण देणार फक्त 1,99,000 मध्ये. मारुती रिट्स ही पण डिझेल इंजिन मध्ये असणारी गाडी चाललेली आहे फक्त 25,000 किलोमीटर, ते पण पूर्ण रेकॉर्ड आहे. सिंगल ओनर गाडी आणि गाडीची कंडिशन तुम्ही पाहू शकता. स्क्रॅचलेस कंडिशन मध्ये गाडी भेटणार आहे तुम्हाला. टायर वगैरे पण नवीन इन्स्टॉल केलेले. मायलेज तुम्हाला डिझेल इंजिन मध्ये 27-28 च्या हायवेवर मायलेज भेटणार आहे ही गाडीमध्ये. आणि आज आपण देणार फक्त 2,20,000 मध्ये. क्या बात आहे. डिझेल गाडी घेऊन जावा फक्त 2,20,000. मारुतीची SX4 अजून डिझेल इंजिन मध्ये असणारी गाडी 2011 ची आहे. 2031 पर्यंत पासिंग केलेली गाडी, सेकंड ओनरशिप मध्ये. गाडीचा कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स व्हॅलिड आहे. दोन्ही चावी अवेलेबल असणार आहे. गाडीमध्ये लेदर सीट कव्हर लागलेले, कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे. ही गाडीचा मायलेज तुम्हाला डिझेल इंजिन मध्ये 22 ते 23 मायलेज भेटणार. सेकंड ओनरशिपची गाडी 2011 ची पासिंग करून तुम्हाला 2031 पर्यंत पासिंग करून आपण देणार ही गाडी फक्त 2,20,000. अर्टिगा डिझेल असणारी गाडी 2013 ची आहे. सेकंड ओनरशिप मध्ये गाडी आहे. गाडी 7 सीटर आहे. डिझेल इंजिन मध्ये तुम्हाला 20 पर्यंत हायवेवर मायलेज भेटणार ही गाडीमध्ये. 2013 ची गाडी आज आपण देणार डिझेल इंजिनची अर्टिगा 7 सीटर गाडी
4,10,000 मध्ये. आता आहे कोरोला अल्टिस. कोरोला अल्टिस ही गाडी 2011ची सेकंड ओनरशिप मध्ये प्युअर पेट्रोल ट्रान्समिशन मॅन्युअल राहणार आहे ही गाडीचा. अच्छा. ही आपण देणार फक्त 2,15,000 मध्ये. चला खूपच छान. 2,15,000 टोयोटाची गाडी देतोय. 2011ची 2011ची, ते पण 2031 पर्यंत पासिंग केलेली गाडी आहे. अजून एक पासिंग करेली गाडी, ही गाडी 31 पर्यंत पासिंग केलेली आहे. सिंगल ओनर आहे आणि महत्वाचं म्हणजे गाडी डिझेल इंजिन मध्ये राहणार आहे. ओके. आणि किलोमीटर चाललेली आहे 90,000. ही गाडी आपण देणार फक्त 2,50,000 मध्ये. खूपच छान. ही 2.5 लाखात ही डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे. डिझेल असल्यामुळे तुम्हाला 20-25 मायलेज मिळेल आणि सिंगल ओनर गाडी आहे. सिंगल महत्त्वाचं ओनर म्हणजे आहे आणि ते पण पासिंग केलेली आहे. खूपच छान. एवढे वर्ष झालेत गाडीला आणि तेव्हापर्यंत सिंगल ओनर गाडी आहे म्हणजे गाडी फुल वेल मेंटेन असणार आहे. आता अजून एक कोरोला अल्टिस. कोरोला अल्टिस ही नवीन शेपची 2015च्या व्हेरियंट आहे आणि VL टॉप मॉडेल आहे. सेकंड ओनरशिप मध्ये गाडी चाललेली आहे 75,000 किलोमीटर आणि VL टॉप मॉडेल आहे. त्याचं तुम्हाला बटन स्टार्ट, ABS, अलॉय व्हील्स, एअरबॅग ही सगळे फीचर्स भेटणार. ही गाडी आपण देणार आज फक्त 4,85,000 मध्ये. खूपच छान. ही गाडी 4,85,000 ही ऑटोमॅटिक मध्ये होती. ऑटोमॅटिक पेट्रोल आहे. पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये गाडी होती आणि 2015ची. व्हेरी गुड. आता होंडा सिटी कडे जाऊया. सनरूफ मध्ये होंडा सिटी कडे आपल्याकडनं होंडा सिटी मध्ये 7 ऑप्शन्स आहे. Very ही good. गाडी 2018ची आहे. 51,000 किलोमीटर चाललेली VX ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये. Beautiful. गाडीमध्ये तुम्हाला पुश बटन स्टार्ट, ABS, सनरूफ, पेडल शिफ्टर, क्रूज कंट्रोल ही सारे फीचर्स भेटणार. हा. ही गाडी 2018ची 51,000 चाललेली. आज आपण देणार फक्त 5,85,000 मध्ये. खूपच छान. 2018ची गाडी 5,85,000 देतोय. गाडी ऑटोमॅटिक आहे. गाडीमध्ये सनरूफ सुद्धा आहे आणि गाडीमध्ये तुम्हाला पेडल शिफ्टर वगैरे सर्व काही लक्झरी फीचर्स मिळतात. आता दुसरी होंडा सिटी. ही होंडा सिटी ह्याची खासियत अशी आहे की आपल्याकडनं पूर्ण रेकॉर्ड आहे. 2014ची गाडी 2026 चालू आहे आणि आतापर्यंत पूर्ण रेकॉर्ड आहे. गाडी चाललेली आहे फक्त 15,750 किलोमीटर. Okay. मी पूर्ण रेकॉर्ड दाखवणार आहे तुम्हाला. व्हॉट्सअपवर मला तुम्ही सर्व्हिस हिस्ट्रीची इन्क्वायरी करा. मी तुम्हाला पूर्ण कंपनीच्या हिस्ट्री सर्व्हिस PDF सेंड करणार आहे. Okay. ही गाडी 2014ची सिंगल ओनर VX CVT ऑटोमॅटिक, सनरूफ, पुश बटन स्टार्ट. गाडी पूर्ण नवीन कंडिशन मध्ये. गाडीच कंपनीचे ओरिजिनल सीट कव्हर, कंपनीचे ओरिजिनल टायर आणि सनरूफचे प्लास्टिक पण निघाले नाही. ही गाडी 2014ची आज आपण देणार आहे 4,75,000 मध्ये. क्या ती बात पण आहे. लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र अवेलेबल. खूपच छान. फक्त 15,500 किलोमीटर गाडी चालली आहे. 14ची गाडी आहे आणि ही पण गाडी सनरूफ ऑटोमॅटिक मध्ये असेल. गाडीमध्ये पॅडल शिफ्टर वगैरे सर्व काही मिळेल. एवढी कडक गाडी आज आपण इथे देतोय आणि अशा गाड्या मित्रांनो दुसरीकडे मिळत नाहीये. म्हणून आपण आज इथे अक्षय तृतीयानिमित्त खास शूट करतोय. आता तिसरी होंडा सिटी. ही पण सनरूफ मध्ये, पण आता आपण बघितली पेट्रोल मध्ये. ही गाडी असणारी डिझेल मध्ये सनरूफ वाली गाडी. Okay. 2015ची सेकंड ओनर गाडी चाललेली आहे 70,000 किलोमीटर. ते पण पूर्ण रेकॉर्ड आहे. होंडा मध्ये सर्व्हिस सेंटरचा रेकॉर्ड आहे आपल्याकडनं. ही गाडीचा पण मायलेज तुम्हाला ही गाडीमध्ये 23 ते 24 पर्यंत हायवेवर भेटणार. बरोबर. VX टॉप मॉडेल आहे. याच्यात तुम्हाला क्रूज कंट्रोल, क्रूज कंट्रोल, सनरूफ, ABS, अलॉय व्हील्स सारे फीचर्स भेटणार तुम्हाला. ही गाडी आज आपण देणार 2015ची डिझेल ID टेक VX ऑप्शनल फक्त 4,85,000 मध्ये. खूपच छान. ही गाडी डिझेल इंजिन मध्ये 4,85,000 आपण देतोय आणि ही 15ची गाडी सनरूफ मध्ये. आता हुंडाई एलेंट्रा आहे. हुंडाईची इलेंट्रा ही गाडी असणार आहे 2018ची. ही पण सिंगल ओनर आहे. ही पण डिझेल ऑटोमॅटिक आहे. याच्यात पण तुम्हाला सनरूफ भेटणार अच्छा. आणि ऍडिशनल मध्ये याच्यात तुम्हाला व्हेंटिलेटेड सीट्स पण भेटणार. MH20 औरंगाबाद पासिंग ही गाडी असणार आहे. 2018ची सिंगल ओनर डिझेल ऑटोमॅटिक 1.6 लिटरचा इंजन असणार आहे ही गाडीमध्ये. बरोबर. मायलेज तुम्हाला 18 ते 20 पर्यंत हायवेवर भेटणार आहे. सिंगल ओनरची गाडी डिझेल मध्ये. ही गाडी आज आपण देणार फक्त 8,75,000 मध्ये. खूपच छान. एवढी चांगली गाडी फक्त 8,75,000. डिझेल आहे, ऑटोमॅटिक आहे आणि सनरूफ आहे गाडीमध्ये. ही 18ची गाडी होती. आता हुंडाई वर्ना आपला बजेट 5 लाखचा खाली आहे, पण आपल्याला डिझेल गाडी पाहिजे, ते पण सिंगल ओनर आणि वर्ना पाहिजे. ही गाडी असणार आहे 2017ची सिंगल ओनर. गाडी चाललेली आहे 76,000 किलोमीटर. गाडीमध्ये तुम्हाला ABS भेटणार, एअरबॅग भेटणार. ही गाडी 1.4 लिटर इंजिन मध्ये तुम्हाला मायलेज कमीत कमी 26 ते 27 पर्यंत हायवेवर मायलेज भेटणार ही गाडीमध्ये. आज आपण देणार 2017ची सिंगल ओनर 1.4 डिझेल इंजिनची वर्ना फक्त 4,85,000 मध्ये. खूपच छान. खूप बेस्ट ऑप्शन आहे मित्रांनो डिझेल इंजिन साठी. 4,75,000 आपण ही गाडी ऑफर करतोय. 17ची गाडी आहे. 17ची गाडी आणि ते पण सिंगल ओनर गाडी आहे. नॉन ऍक्सिडेंटल, नॉन फ्लडेड आणि किलोमीटर पण 76,000 आहे. ते पण पूर्ण रेकॉर्ड भेटणार तुम्हाला. बरोबर. तुम्हाला चांगलं मायलेज पाहिजे, कम्फर्टेबल तुम्हाला गाडी पाहिजे, तर ती गाडी नक्की तुम्ही घेऊन जावा. तुम्ही रिग्रेट नाही करणार. आता आहे मारुती सियाज. मारुती सियाज अगेन आपल्याकडनं डिझेल मध्ये मारुती सियाज आहे. ही गाडी 2018ची SHV स्मार्ट हायब्रिड मध्ये असणारी गाडी आहे.
गाडी डिझेल इंजिन मध्ये SHVS मध्ये तुम्हाला मायलेज पण 22 ते 23 पर्यंत हायवेवर भेटणार. सेकंड ओनर गाडी चाललेली आहे 90,000 किलोमीटर आणि मारुती आहे, तर तुम्हाला माहित असेल तर मारुतीमध्ये तुम्हाला मेंटेनन्स कमीत कमी मेंटेनन्स मध्ये मायलेज तुम्हाला मॅक्झिमम भेटणार ही गाडीमध्ये. बरोबर. प्राइसिंग ही गाडीची आपण ठेवलेली आहे फक्त 4,99,000 रुपये 2018 ची, ते पण डिझेल इंजिन मध्ये. डिझेल. आता आपण येऊया स्कोडाची सुपर आहे, एक लक्झरी सेगमेंटची गाडी, जर्मन बीस्ट म्हणतात ही गाडीला. बरोबर. प्रीमियम सेगमेंट मध्ये येते. याच्यात तुम्हाला इलेक्ट्रॉनिक सीट, हेडलॅम्प वॉशर, मोठा सनरूफ पण भेटणार, पुश बटन स्टार्ट आहे, सगळे फीचर्स भेटणार. एक प्रीमियम लक्झरी गाडी असणारी आहे ही. 2016 ची गाडी आहे. सेकंड ओनर आणि किलोमीटर चाललेली आहे 70 ते 75 मध्ये. आणि सेकंड ओनर गाडी कंपनी रेकॉर्ड मध्ये, पूर्ण गाडी ओरिजिनल पेंट आहे, नॉन ऍक्सिडेंटल नॉन फ्लडेड गाडी. ही गाडी आज डिवाइन मोटर्स मध्ये आपल्याला फक्त 7,25,000 मध्ये येणार. क्या बात आहे. एवढी चांगली प्रीमियम गाडी 7.25 लाखात देतोय. ही स्कोडा सुपर होती. ऑटोमॅटिक सनरूफ, ऑटोमॅटिक सनरूफ, सगळे टॉप मॉडेल आहे. सगळे फीचर्स तुम्हाला भेटणार. पेट्रोल आहे का डिझेल आहे? पेट्रोल ऑटोमॅटिक आहे आणि सेकंड ओनरशिप ही गाडीची. स्कोडा सुपर मध्ये आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे, काय माहिती आहे ओनियन? ही गाडी 7 लाखाच्या खाली देणार. ही गाडी पण 2016 ची पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये. गाडी तुम्हाला सनरूफ, पुश बटन स्टार्ट, ऑटोमॅटिक DSG गिअरबॉक्स, सगळे फीचर्स भेटणार आहे गाडीची. इलेक्ट्रिक सीट्स वगैरे सगळे फीचर्स वर्किंग आहे, इलेक्ट्रिकल फीचर्स. आणि ही गाडी चाललेली आहे 60,000 किलोमीटर. गाडीमध्ये तुम्हाला आफ्टर मार्केट अँड्रॉइड ऑटो, ऍपल कार प्ले, एम्बिएंट लाईट आणि अजून फीचर्स वगैरे ऍडिशनल ऍड केलेले ही गाडीमध्ये. 2016 ची ऑटोमॅटिक पेट्रोल सनरूफ वाली स्कोडा सुपर ही गाडी आपण देणार फक्त 6,75,000 मध्ये. आता इथून पुढे आपण SUV सेगमेंटला सुरू करतोय. पहिली गाडी हुंडाई ट्युसॉन. हुंडाई ट्युसॉन मध्ये आपल्याकडनं 3 ऑप्शन आहे. ही 2017 ची आहे, टॉप एंड व्हेरियंट आहे, GLS ऑप्शनल. याच्यात तुम्हाला पुश बटन स्टार्ट, ड्युअल प्रोजेक्टर, कीलेस एंट्री आणि अजून याच्यात तुम्हाला एक फीचर आहे ते इलेक्ट्रिकल टेलगेट पण भेटणार तुम्हाला, इलेक्ट्रिकल हँडब्रेक पण भेटणार, क्रूज कंट्रोल वगैरे आहे. डिझेल इंजिन 2000 सीसीचं इंजिन येते याच्यात. बरोबर. मायलेज तुम्हाला ही गाडीमध्ये 17-18 पर्यंत हायवेवर भेटणार. सिंगल ओनर गाडी 2017 ची हुंडाई ट्युसॉन GLS ऑप्शनल व्हेरियंट. ही गाडी आज आपण देणार फक्त 9,75,000 मध्ये. खूपच छान. एवढी चांगली गाडी देतोय 9,75,000. आणि ही गाडीची नवीनची प्राइसिंग जी आहे ते 32 ते 33 लाख पर्यंत ऑन रोड प्राइसिंग आहे ही गाडीची. आज आपण देणार फक्त 9,75,000. ते पण तुम्ही लोन फॅसिलिटी ऑल ओव्हर महाराष्ट्र घेऊ शकता. लोन पण मिळेल आणि गाडी आपण देतोय फक्त 9,75,000. ती डिझेल ऑटोमॅटिक मध्ये होती. आता आपल्याकडनं पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये पण आहे. ही गाडी 2021 ची MG हेक्टर आहे. 1.5 लिटरचे CVT गिअरबॉक्स भेटणार तुम्हाला. गाडीचे फीचर मध्ये तुम्हाला पॅनारॉमिक सनरूफ, इलेक्ट्रिकल टेलगेट, इलेक्ट्रिकल हँडब्रेक, व्हेंटिलेटेड सीट्स, पुश बटन स्टार्ट, ABS, अलॉय व्हील्स, DRL आणि तुम्हाला टेस्ला सारखा म्युझिक सिस्टम, मोठा म्युझिक सिस्टम पण भेटणार ही गाडीमध्ये. म्हणजे दुनियाभरचे फीचर्स दिले सगळे. भरपूर फीचर्स आहे, म्हणजे फीचर्स लिस्ट एवढी मोठी लिस्ट येणार फीचर्सची. आणि 360 डिग्री कॅमेरा वगैरे सारे फीचर्स भेटणार. गाडी 2021 ची 70,000 किलोमीटर चाललेली गाडी आज आपण देणार फक्त 12,50,000 मध्ये. क्या बात आहे. 12.5 लाखात आपण एवढी लक्झरी आणि लेटेस्ट गाडी आपण देतोय. 2021 ची गाडी होती ती MG हेक्टर. गाडीमध्ये ADAS लेवलचे फीचर्स पण तुम्हाला मिळतील. आता क्रेटाकडे येऊया आपण. क्रेटामध्ये पण आपल्याकडनं ऑप्शन्स आहे. डिझेल मध्ये आहे ही गाडी असणार आहे 2017 ची. गाडीचा नंबर आपण बघू शकतात, VVIP नंबर भेटणार. गाडी नवीन शेप मध्ये कस्टमाइज केलेली गाडी आहे. अच्छा. फक्त 85,000 किलोमीटर चाललेली 2017 ची 1.6 SX ऑप्शनल व्हेरियंट आहे. ज्याच्यात तुम्हाला ABS, अलॉय व्हील, पुश बटन स्टार्ट, डायमंड कट अलॉय व्हील भेटणार. 1.6 लिटरचा डिझेल इंजिन भेटणार. मायलेज तुम्हाला ही गाडीमध्ये 22 ते 23 पर्यंत हायवेवर भेटणार. बरोबर. 2017 ची क्रेटा 80,000 चाललेली आज आपण देणार फक्त 7,25,000 मध्ये. क्या बात आहे. डिझेल इंजिन मध्ये क्रेटा 7.25 लाखात देतोय आणि या गाडीमध्ये पण तुम्हाला चांगला परफॉर्मन्स भेटेल आणि डिझेलचं मायलेज सुद्धा चांगलं मिळेल. आता कियाची सेल्टॉस ही गाडी असणार आहे 2021 डिसेंबर महिन्यातली गाडी आहे. सिंगल ओनर गाडी. गाडी चाललेली आहे 72,000 किलोमीटर. ते पण आपल्याकडनं पूर्ण रेकॉर्ड भेटेल ही गाडीचं. पण आता सर्व्हिस सेंटर मध्ये सर्व्हिस करून आलेली गाडी आहे. गाडी डिझेल इंजिन मध्ये 1.5 लिटरचा डिझेल इंजिन असते ही गाडीमध्ये. मायलेज तुम्हाला ही गाडीमध्ये 22 ते 23 पर्यंत हायवेवर भेटणार. गाडीमध्ये तुम्हाला ABS, अलॉय व्हील्स, एअरबॅग, प्रोजेक्टर लाईट सारे फीचर्स भेटणार तुम्हाला ही गाडीमध्ये. प्राइसिंग जी आपण ठेवलेली आहे नवीन गाडीची किंमत 19 ते 20 लाख पर्यंत आहे. आज आपण देणार 50% कमी किमतामध्ये 9,99,000 मध्ये 2021 डिसेंबर महिन्यातली सिंगल ओनर किया सेल्टॉस डिझेल इंजिन वाली गाडी. 2021 ची किया सेल्टॉस. महत्वाचं म्हणजे डिझेल गाडी आहे. मायलेज पण चांगलं मिळेल आणि गाडी घेऊन जावा 10 लाखाच्या आत. 9,99,000 किंमत थोडीफार आपण
तुम्ही आला आपल्या चॅनलचा रेफरन्स दिला तर आपण थोडीफार कमी ऑन जास्त टेबल करू. थोडा बहुत मान सन्मान होणार आहे. खूपच छान, थँक्यू सर. आता आहे होंडा CR-V. होंडा CR-V ही गाडी असणार आहे 2015 ची गाडी. 4x2 ऑटोमॅटिक पेट्रोल मध्ये असणारी गाडीमध्ये तुम्हाला सनरूफ भेटणार, ABS अलॉय व्हील, इलेक्ट्रिकल सीट्स, ही सारे फीचर्स भेटणार गाडीमध्ये. गाडी 2 लिटर्सचा पॉवरफुल आयव्हीटेक इंजिन भेटणार ही गाडीमध्ये. 17 इंचचे अलॉय व्हील्स भेटणार गाडीमध्ये. तुम्हाला CVT गिअरबॉक्स भेटणार. हायवेवर तुम्हाला 14 ते 15 पर्यंत मायलेज भेटणार ही गाडीमध्ये. सेकंड ओनरशिप गाडी 2015 ची पेट्रोल ऑटोमॅटिक होंडाची CR-V, ते पण सनरूफ वाली गाडी. ही गाडी आपण देणार फक्त 5,50,000 मध्ये. फक्त 5.5 लाखात देणार. 5.5 लाखात, ते पण 2015 ची व्हाईट कलरची गाडी. एवढी मोठी गाडी आपण देतोय फक्त 5.5 लाखात. 5.5 लाखात. आणि लोन फॅसिलिटी पण, प्रोफाईल चांगली असेल तर तुम्हाला 5च्या वर तुम्हाला लोन करून देणार ही गाडी. चला, ही गाडी ऑटोमॅटिक मध्ये होती, सनरूफ मध्ये होती. गाडीमध्ये पेडल शिफ्टर सुद्धा मला दिसत आहेत. क्रूज कंट्रोल, पेडल शिफ्टर, सगळे फीचर्स भेटणार. ही होंडाचं प्रीमियम प्रोडक्ट आहे. याची नवीनची प्राइसिंग जी आहे ते 28 लाखाचं वर नवीनची प्राइसिंग ही गाडी. रेनॉल्टची डस्टर आहे आणि 2014 ची डस्टर, ते पण 85 PS ऍडव्हेंचरस गाडी असणारी गाडी आहे ही. मायलेज तुम्हाला 18 ते 20च्या वर हायवेवर भेटणार. ग्राउंड क्लिअरन्स चांगला भेटणार. बूट स्पेस, डिकी स्पेस, ही सगळे स्पेशियस गाडी असणारी गाडी आहे. 1.5 लिटर 85 PS चं डिझेल इंजिन येते या गाडीत. आणि RXL ऑप्शनल आहे. त्याचं तुम्हाला एअरबॅग पण भेटणार, ABS अलॉय व्हील्स पण भेटणार. गाडीमध्ये नवीन टायर लागलेले. गाडीचं इंटिरियर पण कस्टमाइज केलेलं आहे. टँगी ऑरेंजचं इंटिरियर आहे. ही गाडी 2014 ची डिझेल इंजिन मध्ये आपण देणार आज फक्त 3,25,000. क्या बात आहे. डिझेल गाडी 3.25 लाखात देतोय. आज ब्लॅक कलर मध्ये क्रेटा आली आहे. क्रेटा अजून आपण बघितली व्हाईट कलर मध्ये पण 1100 VIP नंबर, आणि अजून 1100 सेम नंबरची गाडी ब्लॅक कलर मध्ये, ते सुद्धा डिझेल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. 2016 ची गाडी, सेकंड ओनरशिप मध्ये, कंपनी मेंटेन, शोरूम मेंटेन गाडी आहे. गाडीची कंडिशन आपण बघू शकतात, इमॅक्युलेट कंडिशन मध्ये गाडी असणार आहे. MH49 नागपूर पासिंग ही गाडी आहे. ऑटोमॅटिक मध्ये तुम्हाला 18 ते 20 पर्यंत हायवेवर मायलेज भेटणार. डिझेल इंजिन मध्ये फक्त 6,99,000 मध्ये. किया सोनेट आहे. किया सोनेट ही पण HTX प्लस व्हेरियंट आहे. 2023 ची गाडी, डिझेल इंजिन, आणि गाडी IMT ट्रान्समिशन मध्ये, ज्याच्यात तुम्हाला मॅन्युअल ट्रान्समिशन आहे पण क्लच नाही असणार ही गाडीमध्ये. IMT गिअरबॉक्सची गाडी, ते पण टॉप मॉडेल आहे, सिंगल ओनर आहे. गाडीचे किलोमीटर फक्त 16,000 किलोमीटर आहे. 23 ची गाडी. तुम्हाला सनरूफ भेटणार ही गाडीमध्ये. कंपनी फिटेड म्युझिक सिस्टम आहे, क्रूज कंट्रोल आहे, पुश बटन स्टार्ट आहे. आणि गाडी तुम्ही गाडीचे चावीवर गाडीचं इंजिन स्टार्ट अँड स्टॉप करू शकतात. ब्रँड न्यू सेट्स ऑफ टायर आहे. डिझेल इंजिन मध्ये तुम्हाला 22 पर्यंत हायवेवर मायलेज पण भेटणार. मॅन्युअल ट्रान्समिशन विदाउट क्लचची गाडी. 2023 ची किया सोनेट 16,000 चाललेली आपण देणार फक्त 10,25,000 मध्ये. हुंडाई ट्युसॉन ही 2016 ची सेकंड ओनर ही गाडी आहे. गाडीमध्ये GLS ऑप्शनल आहे, टॉप एंड व्हेरियंट आहे. तर आपल्याला पुश बटन स्टार्ट, ड्युअल प्रोजेक्टर, सगळे फीचर्स भेटणार. इलेक्ट्रिकल सीट, क्रूज कंट्रोल. डिझेल इंजिन मध्ये तुम्हाला 16-17चा हायवेवर मायलेज पण भेटणार. गाडी चाललेली 80,000 किलोमीटर, पूर्ण रेकॉर्ड असणार आहे आपल्याकडनं. ही गाडी आपण देणार फक्त 7,80,000 मध्ये. खूपच छान. 7,80,000 ट्युसॉन घेऊन जावा. नवीन गाडी 30-35 लाखाची होती आणि डिझेल असल्यामुळे चांगलं मायलेज पण भेटेल आणि कम्फर्टेबल गाडी आहे, कारण डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाडी असणार आहे. आता येऊया आपण अजून एक ट्युसॉन आहे. ही गाडी 2017 ची सिंगल ओनर आहे. गाडी चाललेली आहे फक्त 62,500 किलोमीटर, पूर्ण रेकॉर्ड आहे. गाडी आता कंपनीमध्ये सर्व्हिस करून आलेली गाडी आहे. सिंगल ओनरची गाडी आहे. गाडीमध्ये तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ही पण GL व्हेरियंट आहे, GL ऑप्शनल. याच्यात तुम्हाला पुश बटन स्टार्ट, प्रोजेक्टर लाईट, इलेक्ट्रिकल सीट्स, सगळे फीचर्स भेटणार ही गाडीमध्ये. 2017 ची सिंगल ओनरची गाडी आज आपण देणार फक्त 8,99,000. क्या बात आहे. 17ची गाडी 8,99,000. ही पण डिझेल आहे, ऑटोमॅटिक आहे आणि गाडीमध्ये जसं सांगितलं सर्व फीचर्स तुम्हाला मिळतील. XUV 500 उभी आहे. महिंद्राची XUV 500 ही गाडी असणारी 2018 ची सेकंड ओनर मध्ये गाडी आहे. गाडी W9 व्हेरियंट आहे. याच्यात तुम्हाला पुश बटन स्टार्ट, सनरूफ, ABS अलॉय व्हील, प्रोजेक्टर लाईट, DRL लाईट, सगळे फीचर्स भेटणार. एक परफेक्ट 8 सीटर गाडी असणारी फॅमिली गाडी आहे. गाडीमध्ये रिअर AC व्हेंट्स पण भेटणार तुम्हाला. 2018 ची सनरूफ वाली XUV 500 मॅन्युअल ट्रान्समिशनची गाडी चाललेली आहे फक्त 80,000 किलोमीटर. ते पण आपल्याकडनं पूर्ण रेकॉर्ड अवेलेबल आहे. ही गाडी आज डिवाइन मोटर्स मध्ये आपण देणार फक्त 7,95,000 मध्ये. चला, 7,95,000 ही गाडी देतोय. 18ची गाडी आहे, सनरूफ मध्ये गाडी आहे आणि व्हाईट डुअल टोन मध्ये गाडी आहे, व्हाईट आणि ब्लॅक मध्ये. आता पजेरो उभी आहे. पजेरो स्पोर्ट्स ही गाडी 2014 ची 4x4 मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये गाडी असणारी गाडी. MH14 पिंपरी चिंचवड पासिंग ही गाडी. गाडी चाललेली आहे 1,35,000 किलोमीटर. ते पण पूर्ण रेकॉर्ड आहे ही गाडीचा पण. प्रोजेक्टर लाईट्स,
इलेक्ट्रिकल सीट्स, कंपनी फिटेड टचस्क्रीन म्युझिक सिस्टम भेटणार आहे आपल्याला ही गाडीमध्ये. सेकंड ओनरशिपची गाडी चाललेली आहे 1,35,000 किलोमीटर. आज डिवाइन मोटर्स मध्ये आपण देणार 2014 ची गाडी. ऐकून घ्या, 2014 ची गाडी 6,75,000 मध्ये देणार. 4x4 ट्रान्समिशनची पजेरो स्पोर्ट्स. बरोबर. तुमचं बजेट जर फॉर्च्युनर सारखं नसेल किंवा फोर्ड एंडेवर पर्यंत तुमचं बजेट जात नसेल तर तेवढीच मोठी गाडी आपण देतोय फक्त 6,75,000. 6,75,000 ही 2014 ची गाडी होती डिझेल इंजिन मध्ये. त्याला पजेरो उभी आहे मित्सुबिशी. पजेरो ही गाडी प्रीमियम सेगमेंट मध्ये एसयूव्ही सेगमेंटची किंग गाडी असणार आहे. 2014 ची नवीन शेपची आपण बघू शकतात. टाइप 2 शेप आहे आणि लिमिटेड एडिशन ड्युअल टोन मध्ये गाडी असणार आहे. 4x4 मॅन्युअल ट्रान्समिशन, सिंगल ओनर आणि गाडीमध्ये आपल्याला व्हीआयपी नंबर पण भेटणार आहे. 80% टायर लाईफ आहे गाडीमध्ये. तुम्हाला क्रूज कंट्रोल भेटणार गाडीमध्ये, प्रोजेक्टर लाईट, इलेक्ट्रिकल सीट, सगळे प्रीमियम फीचर्स भेटणार. 2014 ची सिंगल ओनरशिप मध्ये गाडी चाललेली आहे 1,35,000 किलोमीटर. आज आपण ही गाडी देणार फक्त 7,50,000 मध्ये. चला, 7.5 लाखात 14 ची गाडी 4x4 डिझेल मध्ये होती. आता तिसरी पजेरो आहे आपल्या या व्हिडिओची. ही गाडी 2015 ची आहे. आपण 4x4 मॅन्युअल मध्ये बघितली. आता आपल्याकडनं ऑटोमॅटिक 4x2 ट्रान्समिशन मध्ये असणारी गाडी. अगेन व्हीआयपी नंबर मध्ये MH15 नाशिक पासिंग ही गाडी असणार आहे. नवीन टायर, सिंगल ओनर, ऑटोमॅटिक डिझेल मध्ये. गाडीमध्ये तुम्हाला पेडल शिफ्टर, क्रूज कंट्रोल, इलेक्ट्रिकल सीट सगळे फीचर्स भेटणार आहे. आणि पजेरोच्या मित्सुबिशीचा रिलायबल इंजिन भेटणार आपल्याला ही गाडीमध्ये. सिंगल ओनरची ऑटोमॅटिक पजेरो आज आपण देणार फक्त 8,75,000 मध्ये. आता इथून पुढे आपण लक्झरी गाड्यांकडे जाऊया. गाड्या लक्झरी असणार आहेत पण किमती आपण आपल्या बजेटमध्येच ठेवणार आहोत. पहिली गाडी मर्सिडीज. 12 लाखच्या खाली आज तुम्हाला मर्सिडीजची ई क्लास, BMW ची 5 सिरीजचं स्वप्न पूर्ण करणार आपण. ही गाडी 2014 ची ई क्लास आहे. डिझेल इंजिन मध्ये गाडी चाललेली आहे. 78,000 किलोमीटर. सेकंड ओनरशिप मध्ये गाडी आहे. टिप टॉप कंडिशन मध्ये गाडी असणार आहे. सनरूफ भेटणार तुम्हाला, क्रूज कंट्रोल, पेडल शिफ्टर्स, DR लाईट, सगळे प्रीमियम फीचर्स भेटणार तुम्हाला ही गाडीमध्ये. गाडीमध्ये मेमरी सीट्स येते, क्रूज कंट्रोल, सगळे फीचर्स भेटणार. 2014 ची गाडी, सेकंड ओनरशिपची डिझेल इंजिन मध्ये मर्सिडीजची ई क्लास आज आपण देणार फक्त 9,25,000 मध्ये. चला, ही गाडी डिझेल ऑटोमॅटिक मध्ये 9.25 लाखात. ही मर्सिडीज E250 हे मॉडेल होतं. ई क्लास गाडी होती ती. कोणाला पाहिजे तर लगेच संपर्क करा. आता आहे आपल्याकडे मर्सिडीजची अजून एक आहे E250. ही गाडी पण आपण नंबर बघू शकतात. व्हीआयपी नंबर मध्ये 2013 ची ही गाडी असणार आहे. E250 CDI अगेन डिझेल इंजिन मध्ये ही गाडी असणार आहे. याच्यात पण तुम्हाला सगळे प्रीमियम फीचर्स वगैरे भेटणार. सनरूफ, इलेक्ट्रिकल सीट्स, मेमरी सीट, सगळे फीचर्स भेटणार. 13 ची व्हीआयपी नंबरची गाडी डिझेल इंजिन मध्ये नवीन शेपची मर्सिडीज ई क्लास आज आपण देणार फक्त 7,99,000 मध्ये. चला, ही पण गाडी 7,99,000. ही सुद्धा E250 गाडी होती डिझेल मध्ये. आता BMW ची 520D. BMW 5 सिरीज असणार आहे 2014 ची. ते पण 520D आहे. डिजिटल मीटरवाली, LCI मीटरवाली नवीन शेपची गाडी आहे. डिझेल इंजिन मध्ये गाडी असणार आहे. सेकंड ओनरशिप मध्ये 2014 ची गाडी. गाडीमध्ये तुम्हाला सनरूफ, ABS, पेडल शिफ्टर सगळे फीचर्स भेटणार. एक लक्झरी गाडी आज आपण 2014 ची गाडी देणार फक्त 11,99,000 मध्ये. चला, ही BMW 5 सिरीजची गाडी 11,99,000 घेऊन जावा 14 ची. मित्रांनो, आज सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो डिवाइन मोटर अंधेरी ईस्ट मध्ये. इकडचा ऍड्रेस आणि नंबर मी तुम्हाला दिलाय. तो पुणे सर जाता जाता काय बोलला? आपल्याकडनं जे गाडी आहे ती सगळी गाडी नॉन ऍक्सिडेंटल, नॉन फ्लडेड गाडी आहे. सर्टिफाईड गाडी असणार आहे. तुम्ही एकदा या, इथे भेट द्या आम्हाला. गाडीची कंडिशन वगैरे बघा. तुम्हाला गाडीची कंडिशन मध्ये काही कॉम्प्रोमाइज करायची गरज नाही. तुम्ही मेकॅनिकला पण घेऊन आणू शकता. तर मी तुम्हाला सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो आपल्या. जसं मी तुम्हाला सांगितलंय, मित्रांना, नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जे लोक या अक्षय तृतीयाला गाडी घेणार आहे, उन्हाळ्याच्या सुट्टीत ज्यांना गाडी घ्यायची, त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुमच्या काही सूचना असतील तर खाली कमेंट करून मला सांगा. आणि व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.